घेऊ का? हो. तुला थांबून थोडं व्हिज्युअल घ्यायला. फोटो काढ. सर, आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती आहे. अनेक लोकांनी आज त्यांना अभिवादन केलं, पण आज अभिवादन काय सांगा? खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांची जयंती साजरी करताना खूप दुःख होतं आहे. आम्हाला त्यांचा जन्मदिवस साजरी करण्याची सवय लागला होता, परंतु आज म्हणजे अक्षरशः तो दिवस असं वाटतं की आम्ही त्यांची वाढदिवस साजरा करतो आहे, जयंती साजरी करत नाही, अशा पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. मी एकच सांगेन की मुंडे साहेबांचे विचार खूप दूरदृष्टी होती. बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते होते आणि देशामध्ये जर खऱ्या अर्थाने धडाडीचा नेता, मी कालच नागपूरला गेलो असता मी विधान भवनातून एक लाईव्ह केलं होतं की ज्यावेळी विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना, लोकसभेला अधिवेशन चालू असतंय, त्यावेळी मुंडे साहेबांचं वाचन काय, मुंडे साहेबांनी साधा एखादा कागद जरी हातात घेतला तरी लोकांना वाटायचं की मुंडे साहेबांवर काहीतरी प्रूफ आहे, त्यामुळे समोरचा माणूस शांत व्हायचा. अशा प्रकारचे मुंडे साहेब होते. खऱ्या अर्थाने मी आज मुंडे साहेबांची जयंती साजरी करताना मी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना विनंती करेल की आपण ही जयंती वाड्या वस्त्यावर ऊसतोड कामगारांनी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी जयंती साजरी केली पाहिजे आणि सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज श्रीरामनगर विठ्ठल चौक येथे भव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. कीर्तनातून समाजात काहीतरी प्रबोधन भेटेल. जसं साहेबांचं कधी समाजात प्रबोधन राहायचं, साहेबांचे एक सर्व समाजाला घेऊन, सर्व जातीतील लोकांना, सर्व धर्माला घेऊन एक विकासाचा आणि गरिबांसाठी काहीतरी योगाचं मौलदान राहायचं, त्या पद्धतीने आम्ही आता कार्यक्रम घ्यायचं ठरवले. आमचा ह्या कार्यक्रमाचं प्रथम वर्ष आहे. यानंतर आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही आणखी काहीतरी कार्यक्रमाला स्वरूप मोठं आणण्याचा प्रयत्न करू. यासोबतच आज रक्तदान शिबिर आणि आरोग्य मेडिकल, यासोबतच आज आम्ही रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी ठेवलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करत आहोत. कीर्तनासाठी कोण आज कीर्तनासाठी आम्ही हरिभक्त प्रल्हाद नारायण सुदाम महाराज पाणेगावकर यांचं कीर्तन ठेवलं आहे. तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे की त्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा. दहीफळे, गणेश पाटील ढगे, योगेश सावसाहेब बडे.